तुम्ही म्हणाल दिवाळी तर संपली, आता काय नवीन? जरा थांबा, कारण आपल्याकडे दिवाळी ही 15 दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस चालते। तुम्हाला दिवाळी किंवा आफ्टर दिवाळीचे डेज किंवा कोणतेही सण आनंदात घालवायचे, बस याच इंटरेस्टिंग विषयी आज आपण बोलणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सणांचा राजा दिवाळी किंवा कुठलाही सण असू दे, त्यावेळेस असते पाहुण्यांची गर्दी आणि या पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्यासाठी, त्यांचा पाहुणचार करण्यासाठी कसरती करतात घरामध्ये स्त्रिया, म्हणजे तुम्ही। दमछाक होते अगदी। पण एक सांगू, मी सांगितलेली छोटी गोष्ट केली की बस, दिवाळी असो किंवा कुठलाही सण असो, आनंदात साजरा होणार। बरं, आपल्या सासरी सर्वात महत्त्वाची आणि लाडकी व्यक्ती कोण? यस, नवरोबांच्या बहिणाबाई म्हणजेच नणंदबाई। मोठी नणंद असेल तर तिचं एक वेगळं पद आणि दरारा असतो, आणि छोटी नणंद असेल तर तिचे सर्व हट्ट पुरवले जातात। तुम्हाला काय करायचे? नणंदबाईंना खुश ठेवायचे, आनंदी ठेवायचे, आणि यासाठी काही मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही बरं। त्यांच्या आवडीचं जेवण बनवायचं आणि म्हणायचं नणंदबाई खास तुमच्यासाठी, किंवा त्यांना एखादी सुंदर अशी साडी किंवा भेटवस्तू गिफ्ट करायची। थोडक्यात त्यांची काळजी घ्यायची, कारण सासरी नणंदबाईंचा खूप मान असतो, त्यांचे सर्व हट्ट पुरवले जातात, आणि सासूबाईंच्या तर त्या लाडोबाच असतात। असणारच, तुम्ही देखील तुमच्या माहेरी लाडोबाच आहेत की नाही? आणि तिथे सर्व मानपान घेऊन सर्व कोडकौतुक तुम्ही करवून घेता। बस तेच आपल्याला सासरी करायचंय। थोडक्यात ही एक आनंदाची सर्कल प्रोसेस आहे। नणंदबाई खुश तर सासूबाई खुश, आणि सासूबाई खुश तर संपूर्ण घर खुश। आणि नवरोबांचं काय? त्यांना हवा असतो घरामधील आनंद। थोडक्यात नणंदबाईंना खुश ठेवा, पर्यायानं संपूर्ण घर खुश राहील। नात्यांना वेळ द्या, जुन्या गोष्टी विसरून नात्यामधील कटुता कमी करा आणि गोडवा वाढवा। आणि एक स्त्रीच असते जी घरामधील आणि संपूर्ण घरामधील माणसांचा आनंद टिकवून ठेवू शकते। त्यामुळे ही आनंदाची जी सर्कल प्रोसेस आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा, त्यामुळे तुमच्या नात्यांमधील आणि घरामधील गोडवा नक्की वाढेल।